सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांची तात्काळ बदलीसह त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी 26 मे 2026 रोजी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन देऊन केली होती। त्यावेळी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिले होते। या आश्वासनाला 1.5 महिन्याचा कालावधी लोटला तरी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यावर कोणताही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि संस्था चालकांना वेठीस धरणाऱ्या कादर शेख या शिक्षणाधिकाऱ्यावर ठोस कारवाई न केल्यास या प्रकरणी मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष हाजी एमडी शेख यांनी। मी हाजी एमडी शेख, प्रदेश अध्यक्ष डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशन। सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये अनेक उर्दू, मराठी, इंग्रजी माध्यमच्या अनेक शाळा अल्पसंख्याकांच्या आहेत। या सर्व शाळांचे संपूर्ण शिक्षक, कर्मचारी, शैक्षणिक संस्था चालक आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी सुद्धा शासनाविरुद्ध संतप्त आहेत। त्याला कारण सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिकला शिक्षणाधिकारी म्हणून कादर शेख यांची फेब्रुवारी 2024 मध्ये बदली होऊन ते सोलापुरात रुजू झाले। रुजू झाल्यापासून आतापर्यंत अनेक लोकांच्या प्रस्ताव जिल्हा परिषदेमध्ये आलेले आहेत आणि ते प्रलंबित आहेत। मग त्यामध्ये वैयक्तिक मान्यतेचा असेल, विना अनुदानावरून अनुदानावर बदली करण्याचा प्रस्ताव असेल, किंवा मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून सहीचे अधिकार देण्याचा प्रस्ताव असो, असे अनेक प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागामध्ये अद्याप प्रलंबित आहेत। कादर शेखला प्रत्येक जण जाऊन विचारलं की ते म्हणतात तुमच्या शाळेमध्ये क्युरी निघाली, म्हणजे तुरटी निघाली। ते काय आहे विचारणा केली असता ते तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे पोस्टाने असं सांगतात, परंतु पोस्टाने कधीच पत्र आलेलं नाही आणि येतही नाही। कारण कादर शेखची जी खोडसाळपणाची सवय आहे ती सवय अशी आहे, तो क्युरी काढायला तर सांगतो, पत्र तयार करायलाही लावतो, त्याच्या जावाकमध्ये नोंदवहीमध्ये लिहिलं पण जाते, परंतु ते पत्र संबंधित क्लार्ककडे दाबून ठेवण्याचा आदेश हा कादर शेख स्वतःच करतो। त्यामुळं अनेक शाळाधारक, संस्था चालक, शिक्षक, कर्मचारी या शिक्षण अधिकाऱ्यावर संतापून आहेत। याबद्दल अनेकांनी शासनाकडे मागणी करून याच्या बदलीची मागणी केली, निलंबनाची मागणी केली, अनेक शिक्षण संघटना करून मोर्चे निघाले, उपोषणे झाली। इतकंच नव्हे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिव, महाराष्ट्र प्रदेशचे सचिव इरफान शेख यांनी 26 मे रोजी दादा भुसे शिक्षण मंत्री यांना समक्ष भेटून निवेदन देऊन सविस्तर सांगून त्यांना निवेदन दिलं। भुसे साहेबांनी सांगितलं की चौकशी करून लगेच कारवाई करतो, परंतु ते सुद्धा शिक्षण मंत्री सुद्धा लक्ष देत नाहीत। म्हणजे शिक्षण विभागाला आणि शिक्षण मंत्र्याला या कादर शेखची बदली किंवा त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी शिक्षण मंत्री का घाबरतात असा माझा प्रश्न आहे। मला स्पष्ट म्हणायचं आहे, या शिक्षण मंत्र्याला असं म्हणायचं आहे का कादर शेखची बदली झाल्यास कोणीतरी मोर्चे काढतील, त्यांचा पुतळा जाळेल, असं भीती आहे का त्यांना? अहो, शिक्षण मंत्र्यांनी तक्रारी आल्यानंतर त्याची शहानिशा झाली की लगेच त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। आता माझा स्पष्ट मत आहे, भुसे साहेब तुम्ही या कादर शेखची तात्काळ हकालपट्टी करा। भुसे साहेब या कादरला हाकला, कायदा हातात घेऊ इच्छित नाही आम्ही, आणि हे वेळ तुम्ही यायला देऊ नका। तर भुसे साहेब तुम्हाला स्पष्ट विनंती करतो, या कादर शेखला हाकला आणि जो सरळ काम करणारा व्यक्ती आहे
असा व्यक्ती शिक्षणाधिकारी म्हणून सोलापूरला पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.